हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे आणि हे व्रत व्यक्तीला मोक्ष प्राप्त करून देते। सर्वात पवित्र व्रतांपैकी एक व्रत म्हणून एकादशी मानली जाते। पंचांगानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी या साजऱ्या केल्या जातात आणि प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। त्यानुसार 6 फेब्रुवारीला येणारी एकादशी ही षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते। षटतिला एकादशी तिथीची सुरुवात ही 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:24 होणार आहे, तर एकादशीची समाप्ती ही 6 फेब्रुवारीला दुपारी 4:07 होईल। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशीचं व्रत अत्यंत भक्तिभावाने आणि समर्पणाने केले पाहिजे। हे व्रत केल्यामुळे विष्णूंच्या कृपेने त्या व्यक्तीला संपत्ती, आरोग्य आणि सर्व ऐहिक सुखांचा आशीर्वाद सुद्धा लाभत असतो। यासोबतच सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळवता येते आणि काही आजारपण असेल, काही दोष असतील, एखाद्या गोष्टीची जर भीती असेल तर या सर्व त्रासातून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळवता येते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात। त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की या दिवशी दान आणि स्नान याला अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला अन्नदान सुद्धा या दिवशी करायचं आहे। तर या एकादशीला अनेक असे शुभयोग जे आहेत तर ते एकत्र जोडून आलेले आहेत आणि त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व सुद्धा दिलं गेलं आहे। या दिवशी आपल्याला विष्णूंची मनोभावे पूजा केल्यामुळे फळप्राप्ती होईल आणि या दिवशी तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर वैकुंठाची दारं कायमस्वरूपी बंद होतील आणि म्हणूनच आपल्याला या षटतिला एकादशीच्या दिवशी जे कामं आहेत तर ती आवर्जून टाळायची आहेत आणि ही कामं आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी करायची नाही आहेत। आपल्याकडनं कळत न कळत जर काही कामं झाली तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होईल आणि आपल्या घरातनं लक्ष्मी ही कायमची निघून जाईल आणि घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येईल। त्यामुळे तुम्हाला जी ही कामं मी सांगणार आहे तर ही आपल्याला आवर्जून टाळायची आहेत आणि तरच आपल्याला या संपूर्ण एकादशीचं फळ हे प्राप्त होईल। आता अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला टाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार हे असतात आणि प्रत्येक सणावाराचे काही नियम सुद्धा आपल्याला पाळावे लागतात। जर आपण या सणावाराला काही विशेष नियम जे आहेत तर ते पाळले तर नक्कीच आपल्याला त्या दिवसाचं फळ हे प्राप्त होत असतं आणि सोबतच जर आपण नियम पाळले नाहीत तर त्याचे नुकसान सुद्धा आपल्याला होत असतं। तर पहा ही षटतिला एकादशी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही कामं आहेत तर ती टाळायची आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला झाडांच्या फांद्या तोडायच्या नाही आहेत। त्याचबरोबर कोणत्याही वृक्षाला कोणत्याही प्रकारची इजा आपल्याला पोहोचू द्यायची नाही आहे। विनाकारण झाडाची पानं किंवा फुलं सुद्धा आपल्याला तोडायची नाही आहेत आणि यासोबतच एकादशी असल्यामुळे तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही आहे आणि तुळशीची पानं सुद्धा आपल्याला तोडायची नाही आहेत। भगवान विष्णूंना अर्पण करायची तुळशीची पानं जी आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीजवळची गळलेली पानं असतात तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये वापरली तरीही चालतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे की चुकून सुद्धा आपल्याला झाडांना इजा पोहोचू द्यायची नाहीये आणि झाडांची पानं फुलं सुद्धा आपल्याला तोडायची नाहीयेत। त्यामुळे आपल्याला दोष हे लागू शकतात आणि त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात। त्याचबरोबर या दिवशी एकादशी जी आहे तर या दिवशी आपल्याला व्रत करायचं असतं, पण एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत करो किंवा न करो पण या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा भात खायचा नाहीये आणि भातासोबत आपल्याला वांग्याच्या भाजीचं सुद्धा सेवन करायचं नाही। वांग आणि भात या दोन गोष्टी तुम्हाला संपूर्णपणे या दिवशी वर्ज्य ठेवायच्या आहेत आणि तुमच्याकडनं जर कळत न कळत भात किंवा वांग खाल्लं गेलं तर वैकुंठातील तुमची सर्व दारं ही बंद होतील आणि त्यामुळे चुकून सुद्धा तुम्हाला या दोन पदार्थांचं सेवन करायचं नाहीये। यासोबतच सर्वांना माहिती असेल की एकादशीला माणसांनी या दिवशी व्यसन करायचं नाहीये। कुठल्याही प्रकारचं व्यसन तुम्हाला या दिवशी आवर्जून टाळायचं आहे। व्रत केलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपल्याला या गोष्टी
आवर्जून टाळायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला आपल्या रागावरती सुद्धा संपूर्णपणे कंट्रोल म्हणजे ताबा हा ठेवायचा आहे। कोणाबद्दल आपल्याला वेडं वाकडं बोलायचं नाही, कोणाशी खोटंही बोलायचं नाहीये, नाहीतर त्याचे सुद्धा आपल्याला वाईट परिणाम हे भोगावे लागू शकतात आणि त्यामुळे त्याचे आपल्याला दोष सुद्धा लागू शकतात आणि त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी नाराज होते। त्यासोबतच या दिवशी जे कोणी व्रत करणार आहे तर त्यांनी ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि झोपण्यासाठी आपल्याला बेडचा वापर टाळायचा आहे, जमिनीवरती तुम्हाला झोपायचं आहे आणि जर तुम्ही व्रत करणार नसाल तर तुम्हाला या गोष्टी पाळण्याची गरज नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी जी आहे तर ती अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते। या दिवशी काही नियमांचं पालन केल्यामुळे त्या व्यक्तीला वैकुंठ प्राप्ती होत असते आणि त्यामुळेच आपल्याला चुकून सुद्धा तामसिक आहार हा घ्यायचा नाहीये, जसं की कांदा असेल, लसूण असेल तर याचं सेवन आपल्याला टाळायचं आहे। फक्त सात्विक आहार आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे। तर या दिवशी आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत। अतिशय दुर्मिळ असा योग या दिवशी जुळून आलेला आहे। तर या एकादशीला पहा, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग अशा 3 योगांचा दुर्मिळ संयोग हा झालेला आहे आणि त्यामुळे या एकादशीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मध्ये संत निवृत्तीनाथांची भव्य अशी यात्रा सुद्धा भरत असते आणि म्हणूनच अनेक जण या एकादशीचं व्रत हे करत असतात। चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।